फाईट क्रिकेट क्लब वडद हासोड सरफराज मुकादम विक्रम जाधव आणि विजंत जाधव शाही राजेश निकम दादाच्या माध्यमातून एक छोटीशी भेट या ठिकाणी आली आहे. तुम्हा सर्वांचे नाव आलेले आहे. तुम्हा सर्व मित्रांना या ठिकाणी शाहिरी म्हणा समोर करतो. धन्यवाद. आणि म्हणून मित्रांनो, रात्र थोडी सोंग फार वेळेचं बंधन आहे निश्चित. पुढची 3 गाणी एक मुकडा आणि एक अंतरामध्ये या ठिकाणी ठेवतोय, कारण वेळेला महत्व देणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून एका मुकड्यात आणि एका अंतर्यात या ठिकाणी पुढचे विषय ठेवतोय. पण माकड म्हणतो माझीलाल, त्यातलं हे बुवा आमचं विकास शेख नांबोले. प्रत्येक गाणं यांचं गाणं आलं, यांचं गाणं म्हणजे त्यांना असं वाटतं माझ्यासारखा गाणे लिहिणारा, माझ्यासारखा बुवा त्यांना कुठंच भेटणार नाही. ते दुसऱ्यांच्या गाण्याला हसतात. त्यांनी मी त्यांच्यासोबत परवाही गाणं गायलंय. परशुरामाच्या भूमीत शोभताई माझं अहो कोकण येते नवंबर. हे हसलंय माझ्या कवीला, माझ्या गुरुवाराच्या लेखणीला हे हसलंय. म्हणतात परशुराम भूमीच म्हणजे कोकण, वा तेवढा मला माहिती आहे, पण तिचा निर्माण करता कोण आणि ती निर्माण करण्याचं कारण काय हे आल्यावर बुवा तुम्ही सांगायचंय. माझ्या लेखणीला तुम्ही किती पण हसा, मी गायलेल्या गाण्याला माझ्या समाजाला डोक्यावरती उचलून घेताय. त्याच्यामुळे तुम्ही किती हसलं, माझ्यावर फुकलं तरी मला बुवा त्याचा फरक पडत. पण बुवा सांगून ठेवतो, आज आम्ही तुमचं कौतुक करतो की नाही? अगं सांगा हे काय काय आणू आणि करताव ना, आम्ही बोलताव ना गाना माझ्या बालपण, आम्ही बोलताव ना. तसं दुसऱ्याचं कौतुक करायला शिका. स्वतःचीच फक्त लाल करत बसू नका बुवा. म्हणून जास्त मी कोणा वेळ घेत नाही, गाण्याकडे बोलतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. लागली आहे धनी माझ्या जीवाला. वर्षाने कसे आणावे आपल्या घरी गणपती देवा. महिना आला सरता मोठी चिंता पडते तेव्हाला. दिन रात स्मरते गणराया आणि मीच तुझ्या सोबत कार्यक्रम झाला. विषय लावला होता, आईची व्यथा मांडली होती. आई बापाच्या आगमनाकडे वाटेकडे डोळे लावून बसते. म्हणून तिला संपूर्ण अंगण सजवलंय. जाईनं जास्वंदीनं फुलाने तिथं अंगण सजवलंय. आता ही बायको या माझ्या नवऱ्याला काय सांगते, दिवस म्हणजे मोजके. सगळ्या गोष्टींचा शोक आणता येतं, पैशाचा शोक आणता येतं. मग 27 तारखेचा दिवस अगदी बेशीवर चिमून ठेवलाय. वर्षानं विघ्न हाता आपल्या घरात येणार आहे. घरामध्ये त्याला कसं आणावं यासाठी घरात कुठली टोळी पण नाही. म्हणून ती पत्नी सांगते या नवऱ्याला काहीही करा, पण वर्षाचा बापा मात्र घरामध्ये आला पाहिजे. म्हणून बुवा परवा आई काय म्हटली होती तो विषय लावलाय. आणि त्याच विषयाला धरून आज बायको नवऱ्याला काय सांगते ते फक्त ऐका. फक्त सांगाय काय काय आई पण बोलत असेल, बाबा मला 2 वर्ष मोबाईल दे, पण झाला काय घेऊनच येत नाही. फक्त काय काय एवढा पुढे झाला काय नाही. पण परवा बायको म्हणाली, आज आई म्हणाली होती बापाच्या वाटेकडे डोळे लावून बसले. आज बायको सांगते नवऱ्याला, हे नवर देवा. काय बायको सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून म्हणायचं, आहो ऐका पती राजा तुम्ही करा सगवारी. पती राया तुम्हाला तुमची मागाई काय सांगते ऐका. आहो ऐका पती राया होळी करा सगवारी. बायको सांगते 27
पंधरावीसारखेचा दिवस आहे, तुमच्या पगाराचा पण दिवस नाही. कुठनं तरी कारवड करा, उसरवारी पैसे घ्या, पण देवीना हरताना मात्र घरात आला म्हणून म्हणायचं आहो ऐका पतिराया होळी करा उसरवारी. अहो विश्वाचा विधाता तो विश्वाचा विधाता बाप्पा ना हो घरी. हो विश्वाचा विधाता विश्वाचा विधाता बाप्पा ना हो घरी. हो ऐका पतिराया होळी करा उसरवारी. अहो ऐका पतिराया होळी करा उसरवारी. विश्वाचा विधाता विश्वाचा विधाता बाप्पा ना हो घरी. तो